हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बक्षीसपत्राविषयीची बेसिक माहिती बघितली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बक्षीसपत्राविषयीच्या उर्वरित प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा, कारण माझ्या 2 व्हिडिओमध्ये मी बक्षीसपत्राविषयीची संपूर्ण माहिती कव्हर केली आहे आणि तुम्हाला अत्यंत सोप्या आणि साध्या शब्दात ती समजावून सांगण्याचा आणि प्रयत्न देखील केला आहे. जर बक्षीसपत्राविषयीचा पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्हाला त्याची लिंक मी इथे वरती देते. त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो पहिला व्हिडिओ देखील बघू शकता. तुमचा फार वेळ न घेता सुरू करते आजच्या व्हिडिओला. बक्षीसपत्र हे कधी वैध किंवा कायदेशीर मानले जाते? मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 अंतर्गत बक्षीसपत्र हे तेव्हाच वैध असेल जेव्हा खालील अटी पूर्ण असतील. नंबर 1, बक्षीसपत्रात नमूद केलेली मालमत्ता ही भेटवस्तू देताना अस्तित्वात असणे आवश्यक आहे. नंबर 2, बक्षीसपत्राची नोंदणी ही निबंधक किंवा उपनिबंधक कार्यालयात करणे आवश्यक आहे. नंबर 3, भेटवस्तू त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार दिली गेली पाहिजे. भेटवस्तू देताना ती व्यक्ती कोणत्याही दबावाखाली असता कामा नये. नंबर 4, भेटवस्तू देणारी व्यक्ती त्या मालमत्तेची कायदेशीर मालक असणे आवश्यक आहे. नंबर 5, या भेटवस्तूच्या बदल्यात इतर फायदे किंवा पैसे घेतले जाऊ नयेत. आणि नंबर 6, भेटवस्तू ज्या व्यक्तीला दिली जात आहे त्या व्यक्तीने ती मालमत्ता स्वीकारली पाहिजे. बक्षीसपत्र नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी शुल्क किती असते ते आता आपण बघूया. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 अनुसार बक्षीसपत्र जर नोंदणीकृत असेल तरच ते वैध आणि कायदेशीर मानले जाते. या नोंदणीमध्ये स्टॅम्प पेपरवर आवश्यक कलमांचा उल्लेख करणे आणि आवश्यक ते मुद्रांक शुल्क भरले तरच ते बक्षीसपत्र वैध ठरले जाते. हे बक्षीसपत्र निबंधक किंवा उपनिबंधक कार्यालयात नोंदणीकृत करणे गरजेचे आहे. भेटवस्तू किंवा मालमत्ता ही जंगम मालमत्ता असेल तर निबंधक कार्यालयाचे कार्यक्षेत्र हे भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तीच्या निवासस्थानानुसार असते. बक्षीसपत्राच्या नोंदीसाठी आवश्यक मुद्रांक शुल्क हे प्रत्येक राज्यानुसार बदलत असते. हे मुद्रांक शुल्क भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तीवर अदा केले जाते. महाराष्ट्रात बक्षीसपत्र नोंदणीसाठी एकूण रकमेच्या कुटुंबातील सदस्य असेल तर 3%, इतर नातेवाईक असतील तर 5% आणि शेतजमीन किंवा निवासी मालमत्ता असेल तर त्यासाठी 200 रुपये मुद्रांक शुल्क आकारले जाते. परंतु खालीलपैकी कोणत्याही व्यक्तीकडून मालमत्ता भेटवस्तू म्हणून प्राप्त झाल्यास कर आकारला जात नाही. जर भेटवस्तू नातेवाईकांनी दिली असेल, जर भेटवस्तू लग्नात मिळाली असेल आणि जर भेटवस्तू इच्छेनुसार किंवा वारसा हक्काने मिळाली असेल आणि भेटवस्तू ही भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे प्राप्त झाली असेल. मेंटेनन्स क्लॉज सुधारणा. डिसेंबर 2022 मध्ये बक्षीसपत्रामध्ये मेंटेनन्स क्लॉज समाविष्ट करणे आवश्यक आहे असा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. डिसेंबर 2022 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले आहे की जर पालकांनी त्यांची देखभाल केल्याच्या बदल्यात त्यांची मालमत्ता भेट दिली तर अशा पालकांना बक्षीसपत्रामध्ये देखभाल खंड समाविष्ट करणे आवश्यक आहे. कारण अशी अट बक्षीसपत्रात नसेल तर असे बक्षीसपत्र रद्द करता येणार नाही. कोणत्याही NGOला मालमत्ता भेट देता येते का? एखाद्या स्वयंसेवी संस्थेला मालमत्ता भेट दिल्यास मुद्रांक शुल्क आकारले जात नाही. परंतु यासाठी अशा स्वयंसेवी संस्थेने मालमत्तेच्या व्यवहाराच्या 4 महिन्यांच्या आत त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. तर बक्षीसपत्राने ज्याला मालमत्ता मिळाली आहे त्याला टॅक्स किंवा कर भरावा लागतो का? बक्षीस हे जर नातेवाईकांकडून मिळालं असेल तर प्राप्तकर्त्याला कोणताही कर भरावा लागत नाही. परंतु इतर कोणाकडून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचं एखादं बक्षीस मिळालं असेल तर त्याला कर भरावा लागतो. नातेवाईकांकडून गिफ्ट म्हणून मिळालेली मालमत्ता जर प्राप्तकर्त्याने विकण्याचा निर्णय घेतला तर त्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. बक्षीस देणाऱ्या व्यक्तीने ज्या किमतीला प्रॉपर्टी खरेदी केली आहे ती खरेदी किंमत टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी वापरली जाते. ज्या दिवशी बक्षीसपत्र करण्यात आले आहे त्या तारखेपासून होल्डिंग कालावधी सुरू होईल आणि जर होल्डिंग कालावधी 24 महिन्यांपेक्षा कमी असेल तर त्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल आणि जर हा कालावधी 24 महिन्यांपेक्षा जास्त असेल तर नफ्यावर 20% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. मित्रांनो, ही होती बक्षीसपत्राविषयीची महत्त्वपूर्ण माहिती जी मी तुम्हाला अत्यंत थोडक्या शब्दात कमी वेळात
सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला भविष्यात एखादे बक्षीसपत्र करायचे असेल किंवा सध्या करायचे असेल, मग तुम्ही दाता असाल किंवा प्राप्तकर्ता असाल तरी सुद्धा हे 2 व्हिडिओ बघून तुम्ही बक्षीसपत्र तरतुदीनुसार केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि भविष्यात कोणतेही नुकसान होणार नाही. आणि अजून एक महत्त्वाची सूचना आम्हाला द्यावीशी वाटते ती म्हणजे तुम्ही जर एखादी मालमत्ता तुमच्या मुलांना हस्तांतरण करणार असाल तर न्यायालयाने डिसेंबर 2022ला जो क्लॉज समाविष्ट करण्याची गरज आहे असे सांगितले आहे, तो क्लॉज तुम्ही नक्की त्यामध्ये समाविष्ट करा, जेणेकरून भविष्यात तुमचेच नुकसान होणार नाही. मला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, त्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवीन विषय घेऊन, नवे प्रश्न घेऊन, त्याच्या सोप्या उत्तरांसहित. धन्यवाद.